30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज घेतलेल्या आणि थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे। स्मार्ट पद्धतीने याचा वापर केला तर काही चुकीचं नाही। 60% कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा विरोधकांचा आरोप। मला वाटतं बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश ह्याच्यामध्ये होईल। ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस आम्ही ज्यावेळेला मराठवाड्यामध्ये आणि त्या भागामध्ये जेव्हा फिरत होतो किंवा कोकणामध्ये देखील त्यावेळेस आम्ही पाहिलं होतं की 2 लाखापर्यंत मध्ये बहुतांश शेतकऱ्यांमध्ये समावेश होईल। धन्यवाद। आज दादा जर असते तर हा अर्थसंकल्प सुद्धा दादांनी मांडला असता। त्याची जाणीवपूर्वक आठवण ठेवून हा अर्थसंकल्प अजितदादा पवार साहेबांना समर्पित केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। खरं तर हा अर्थसंकल्प अगदी थोडक्यात सांगायचा झाला तर 4 सूत्रीय जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या शेवटी सांगितले तर शेवटी हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा एक चौकार या 4 सूत्रामुळे या ठिकाणी होणार आहे। आणि या देशात महाराष्ट्र आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा वर्षानुवर्ष हा महाराष्ट्र देशात 1 नंबरला असेल आणि जगाचं लक्ष सुद्धा या महाराष्ट्रात सर्व क्षेत्रावर असेल असा हा अर्थसंकल्प दूर